हेडलाइन्स प्रायोजक राम बंधू आचार, आपला टेस्ट पार्टनर। सुप्रिया सुळेंना मराठा आंदोलकांचा घेराव, शरद पवारांनी वाटोळं केलं, सुळेंसमोर मराठा आंदोलकांची घोषणाबाजी। झालाय ना, आता निर्णय घ्यायची वेळ आलेली आहे। मनोज जरांगेंच्या आंदोलनावरून सुप्रिया सुळेंचा फडणवीसांवर निशाणा, सर्वपक्षीय बैठक बोलवण्याची ही मागणी। मराठा बांधवांना सरसकट कुणबी संबोधण्यास हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाने दिला होता नकार, दोन्ही कोर्टाचे निकाल आरक्षणातील सर्वात मोठे अडसर। कोकणातल्या मराठ्यांना आरक्षण नकोय, मराठवाड्यापुरते दाखले देऊ शकतो। न्यूज 18 लोकमतच्या बाप्पाच्या दर्शनाला आलेले मंत्री नितेश राणे यांनी सर्वात मोठा दावा केला। उद्यापासून पाणी बंद करून कडक आमरण उपोषणाला सुरुवात करणार, आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाही, मनोज जरांगे मागण्यांवर ठाम। उपोषण संपलं की नितेश राणेंना बघूनच घेतो, दादांना सांगितलं होतं त्याला जरा आवरा, जरांगेंनी दिलं थेट आव्हान। छगन भुजबळांनी उद्या मुंबईत बोलावली ओबीसी नेत्यांची बैठक, ओबीसी पदाधिकाऱ्यांना मुंबईमध्ये येण्याच्या सूचना, जरांगेंच्या मागण्यांविरोधात ओबीसी नेते आक्रमक। सीएसएमटी आणि बीएमसी समोरच्या विजेच्या खांबावर चढून आंदोलकांनी फडकवला भगवा झेंडा, तर मराठा आंदोलकांनी मरीन ड्राईव्ह परिसरामध्ये मोठी गर्दी केली आहे। आणि मराठा आंदोलकांसाठी राज्यभरातून शिदोरी मुंबईकडे, मुंबईमध्ये आंदोलकांचे जेवणाचे हाल होत असल्याने गावखेड्यांमधून मराठा बांधवांकडून मदत।